आपण केलेल्या तयारीनेच आपला आत्मविश्वास जागृत होतो. होय, आपल्याला भाषण करायचे असेल हे एकदा जर निश्चित केले तर आपल्यासमोर दोन प्रश्न उभे राहतात. त्याच्यातला पहिला प्रश्न असतो तो म्हणजे पहिला प्रश्न असतो काय सांगावे आणि दुसरा प्रश्न असतो कसे सांगावे. एकाच वेळेला दोन्ही प्रश्नांचा जर आपण विचार करत बसलो तर आपल्या हाती काहीच लागत नाही. जसं म्हटलं जातं की तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धोपाटणे आले, अशी आपली अवस्था होईल. आणि म्हणून अशा वेळी त्यातील एकाच प्रश्नावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर ते म्हणजे आपण पहिल्यांदा काय सांगावे हे निश्चित केलं तर आपल्याला काय सांगायचं हे जर मनोमन निश्चित केलं तर त्या पद्धतीने आपल्याला सांगण्यासाठी काय केलं पाहिजे आपोआप ओघाने सुचतं. आणि मग आपल्याला साधना जी करावी लागते ती म्हणजे चांगली तयारी जी करायची आहे त्या दृष्टीने आपली पावलं पडतात. आणि मग त्यानंतर कसे सांगावे हा दुसरा प्रश्न आहे. पहिल्यांदा काय सांगावे हे निश्चित करा आणि मग त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला सांगावायचं आहे हे आपल्याला तयारीने आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. एवढंच मला या ठिकाणी आज नमूद करायचं आहे. धन्यवाद.